लागी सर्व मान्यता आहे जगी। जर तो धनी असेल ना तर त्याला सगळ्या ठिकाणी मान्यता दिली जाते केवळ त्याच्या धनामुळे। आणि धनासोबत मात्र त्याच्या 5 गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात बरं का। वस्त्रेण वपुषा वाचा विद्या विनयेन च। प्रथम गोष्ट त्याची पाहिली जाते धनासोबत त्याच्याकडे वस्त्र कसं आहे, त्याच्या अंगावर वस्त्र कसं आहे, चांगलं आहे की फाटकं तुटकं आहे। जर एखाद्या फाटकं तुटकं कपडं घालून आपल्या घरासमोर जर येणारा व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणू, हे चल इथून चालता हो, इथं कशाला उभं राहिलास, तुझं इथे काय काम आहे, आपण त्याला मात्र तिथून हाकलून लावू। हे झालं वस्त्राची किंमत। मायबाप आजकाल जर अंगावर चांगली वस्त्र नसतील ना, कितीही मोठा विद्वान असू द्या, किती मोठा कीर्तनकार कथाकार असू द्या, पण त्याला काही किंमत नाही त्याच्या अंगावरची चांगली वस्त्र नसली तर। वस्त्रेण दुसरी गोष्ट सांगितली वपुषा, त्याचं शरीर कसं आहे, दष्टपुष्ट आहे, तो किती कसा खाणार आहे, त्याच्या घरामध्ये काय खाद्य खाल्लं जातं, अशा प्रकारे पहिले त्याच्या शरीराकडे पाहिलं जातं। म्हणून वस्त्रेण वपुषा वाचा, वाचा सुद्धा व्यक्तीची पाहिली जाते बरं का। त्याच्या वाणीमध्ये किती मधुरता आहे, तो कसा कठोर बोलतोय प्रेमाने बोलतोय हे सुद्धा पहिले पाहिलं जातं। वस्त्रेण वपुषा वाचा विद्या, चौथी गोष्ट सांगितली तो बोलत असताना त्याच्या मुखातून शब्द कसे पडतात, अरे नमस्कार चल इथून चालतं, असे कठोर शब्द जर निघत असतील आणि एखादा प्रेमाने म्हणत असेल जी राधेश्याम सीताराम आप कैसे हो, ठीक ठाक हो ना, महादेव कैसे हो, ठीक ठाक हो, आपकी तब्येत हो ठीक ठाक, एवढं जर प्रेमाने म्हणत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तिथे सन्मान भेटू शकतो। वाचा विद्या विनयेनच, कशा प्रकारे बोलतो, उभं राहून बोलतो की हात जोडून नम्रतेने बोलतो, याला सुद्धा मायबाप महत्व आहे। जीवनामध्ये 5 गोष्टींना त्याच संपत्तीसारखं महत्व आहे। आपला सोडा विषय या ठिकाणी एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल। नंदबाबाने मात्र पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पदाई गाणं चालू आहे म्हणून त्या ठिकाणी मात्र तो कक्ष उघडून दिला आणि सांगितलं, रे एक हाथी नहीं घोड़ा नहीं पालकी नहीं, तुमको जो लगे सो यहाँ से लेके जाओ। तो कुछ कुछ जो है गोपिया ग्वालवाल जो है अपनी बधाई लेकर के आधे रास्ते तक अपने घर रखने के लिए जा रहे थे। तो गोपियों ने विचार किया, सोचा अरे भाई यहाँ तो नंद बाबा ने सारा द्वार ही खोल दिया, जितनी बधाई लूटना चाहते हो ले जाओ। बोले क्या करे, एक काम करो ये तो छोटी सी बधाई यही रख दो। तो वहीं से गोपिया और दौड़ते भागते गई और ये नंद महल में, और जितना गई जितना समेट सके अपने इस हाथों में उतना समेट करके जो है अपने घर पे लेके आई। आजही तुम्ही जर वृंदावनाची म्हणा अवघ्या 84 कोसाची जर परिक्रमा करायला निघालात ना, कुठे नाही तर कुठे आजही तुम्हाला सोन्याचा तुकडा दिसल्याशिवाय राहणार नाही। एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल। अशा प्रकारे जेवढी बधाई लुटता येईल तेवढी मात्र अवघ्या सगळ्या गोपग्वालांनी गोपिकांनी मात्र त्या ठिकाणी लुटली। अशा प्रकारे पुढे मात्र कंसाने अनेक असुर पाठवले, पूतना पाठवली, बकासूर पाठवले, अघासूर पाठवले, ऐके नामा म्हणे आले देवाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा। नामदेवराय सुद्धा वर्णन करतात त्या पूतनेचं कशा प्रकारे होली होती, आता सुंदरी बनून आलेली होती आणि त्या सुंदरी स्त्रीने मात्र नंतर तिचं स्वरूप दाखवलं, तीच पूतना। आणि अशा प्रकारे कालकूट नावाचं जहर पाजल्याच्या नंतर सुद्धा त्याच भगवंताने तिला मातृत्वाची गती प्रदान करावी, ठीक आहे नाही। अशा प्रकारे अहो बक्यम स्तनकालकूटम, अहो बक्यम स्तनकालकूटम जिगांसया पायम यदप्य साध्वी लेवे गति रात्रिचितां ततोन्यम कंबादयालम शरणम व्रज। अशा प्रकारे त्या गुणाचं वर्णन केलं जातं भगवंताचं की अहो बकियम, बकियम म्हणजे जी बकासूरची बहीण आहे ती बकी, बकी म्हणजे पूतना। त्या बकीने आपल्या स्तनाला कालकूट नावाचं जहर लावून मात्र जशा प्रकारे भगवंताला पाजलं, भगवंताने जहर तर पिलंच, तिचे दूधही पिले आणि त्या प्रकारे तिने रक्तही सुद्धा पिले। आणि ज्यावेळेस प्राणही समम, प्राण ज्यावेळेस भगवंत ओढू लागले, सामुंच सामुंच अरे कन्हैया मुझे छोड़ दो छोड़ दो। आणि अशा मातेला मात्र अशाच पूतना मावशीला त्याच मातेच्या पदवीवर मात्र स्वयं मातृत्वाची गती प्रदान केली। अशा गुणनिदान भगवंताने विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे जसे भगवान पुढे हळूहळू मोठे होऊ लागले, भगवंताने मात्र रांगायला सुरुवात केली। तळवे तळहात तळहात टेकिता, तळवे तळहात तळवे
अशा प्रकारे मात्र आता सुंदर भगवंताच्या लीला मात्र बाल अवस्थेमध्ये सुरू झाला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत हात टेकीत टिकीट मात्र अवघ्या घरामध्ये लोणी खात फिरायचं. आणि ज्यावेळेस त्या गोपिका त्याच प्रभूचं दर्शन घेऊन दही दूध ताक लोणी ज्यावेळेस विकण्यासाठी जायच्या तर हा एक गोपी वर्णन करते अभंगाचा प्रथम चरण. मैं तो भूल गए घर जाने की बात, साठी आली होते. अति ऊन आहे ना, भोजनही नाही केलेलं ना. भूक लागली का? 12:30-1 झालेले आहेत. हा म्हणा लागले असेल तर मी बोलणार नाही, चिंता नका करू. असं असं करा, कारण गुळ आहे. गुळ की काय? गुळ गुळ गुळ. मला तर तीळ दिसू राहिली त्याच्यामध्ये. असं काय हरकत नाही. ह्याच्यावरून नका आठवलं, शास्त्रकार वर्णन करतात, राग म्हणून घेऊ नका, चुकीचं बोलणार नाही. या गुळाला पाहून आठवलं म्हणून सांगते. शास्त्रकार वर्णन करतात एका ठिकाणी, अवधौ विदौ वधुमुखे फणिनाम निवासे क्षारक्षया पतिमृते विषमे नृणाशः. शास्त्रकार बोलतात, एकदा विद्वानांची सभा भरली मायबाप. सभा भरल्याच्या नंतर त्या विद्वानांच्या सभेमध्ये प्रश्न हा निर्माण झाला की अमृत कुठे आहे. तुम्हाला माझी बोली भाषा लक्षात येते ना माता मौल्यांनो? काय प्रश्न निर्माण झाला? अमृत या जगतामध्ये कुठे आहे? एक जण म्हणला चंद्रमामध्ये अमृत आहे. अवधौ बोले कैसे चंद्र? तो फिर दूसरे विद्वान ने उत्तर दिया, बोले कैसी बात करते हो, चंद्रमा में अमृत बताते हो, अरे तुमको दिखता नहीं? चंद्रमा 15 दिन में क्षय हो जाते हैं, आधे हो जाते हैं, तो 15 दिन में पूरे भी हो जाते हैं. और दूसरी बात, उनके ऊपर दाग लगा हुआ है, काला दाग होने की वजह से उनमें अमृत नहीं है. अगर वो अमृत उसमें रहता तो चंद्रमा कभी क्षय नहीं होते, कभी अधूरे नहीं रहते, हमेशा पूरे ही रहते, कभी क्षय नहीं होते. बोले नहीं, बात तो झूठी है. बोले चलो हटो, ये एक बात झूठी है, ये सत्य नहीं है. बोले कोई बात नहीं. फिर दूसरे विद्वान ने उत्तर दिया, बोले कोई बात नहीं. बोले समुंदर में अमृत है. बोले कैसे अमृत है समुंदर में? बोले जब मंथन किया गया उसमें से 14 रत्न पाए गए, उसमें से एक रत्न था धन्वंतरी भगवान जब हाथ में कलश लेकर के आए तो उसमें अमृत ही भला था. बोले समुंदर में अमृत है. बोले कैसी बात करते हो, जो था वो निकल गया, अब कैसा अमृत है? बोले अगर उसमें अमृत रहता तो समुंदर कभी खारा नहीं लगता, कभी खारा नहीं, नमकीन नहीं लगता, वो तो हमेशा मीठा मीठा सा लगता. और दूसरी बात, उसमें जितने भी प्राणी हैं, जितने भी जलचर प्राणी हैं, वो तो हमेशा अमर ही रहते. उनको काटा जाए, 2 पैर वाले प्राणी अगर ला करके उनको खाते तो वो खाए नहीं जाते, वो तो क्या होते, अमर हो जाते. हम आप भी तो अमर हो जाते ना. खाते की नहीं खाते? खातच नाही गावामध्ये? अरे वा, काय भाग्यवान गाव. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. दूसरा कहा गया, बोले समंदर में अमृत
अमृत है। एक विद्वान ने कहा, बोले कैसी बात करते हो जी, कितना झूठ बोलोगे। बोले ये तो नमकीन लगता है, खारा ये मीठा थोड़ी लगता है। बोले बात झूठी है, इसमें अमृत नहीं है। बोले कोई बात नहीं। बोले वधु मुख है। तीसरे ने कहा कोई बात नहीं, स्त्री के ओठों में अमृत रहता है। चौथा बोला कैसे बात करते हो जी, स्त्री के ओठों में अमृत रहता है। बोले जब स्त्री विवाह करती है और अगर उसके ओठों में अमृत रहता तो पति की मृत्यु क्यों होती, पति तो अमर हो जाता, वो कभी वो मरण नहीं पाता। बोले कैसी बात करते हो, झूठ मूठ की बात मत बताओ। पति क्षारक्षया पतिमृते विषमे नृणाशः। दूसरों ने कहा अरे फणी नाम निवास है, सर्प के फन में अमृत है। बोले कैसी बात करते हो जी, अगर सर्प के फन में अमृत होता, उसके मुख में अमृत होता तो विष थोड़ी ना उगलता, अमृत ही तो लगाता। अगर जिसको वो काटता उसको जहर थोड़ी ना उसके अंदर हो जाता, उसके अंदर तो फिर अमृत फैलता, और अगर अमृत फैलता तो फिर वो जीव मरता थोड़ी ना, वो तो अमर हो जाता। बोले कैसी झूठी मोटी बात करते हो। बोले नहीं ये बात तो झूठी है। बोले सर के फैन में भी अमृत नहीं है। बोले फिर अमृत कहाँ है। और जब पूरा पता लगाया, सारे विद्वानों का मत जब एक मिल करके आ गया, इकट्ठा होकर के जब आए तो बात तो यही निकली, उत्तर तो उसका यही नहीं था। कंठे सुधा विशति वही विबुधा वदंती। अमृत कहा है, जो इस गद्दी पर खड़ा रहता है, जो भी महात्मा हो, चाहे हंसाने वाला हो, चाहे रुलाने वाला हो, चाहे वेद वेदांत की बात बताने वाला हो, इस गद्दी पर खड़ा रहने वाला महात्मा, उसके कंठ में अमृत बताया गया है। ये मैं नहीं बोलती, ये शास्त्रकार वर्णन करते हैं। माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की या गद्दीवर उभा असलेल्या महात्म्याच्या जर कंठात अमृत आहे तर या ठिकाणी येऊन त्याला पाण्याची आणि गुळ खाण्याची काय गरज आहे। जर त्याच्या कंठामध्ये अमृत आहे तर त्याला या ठिकाणी पाणी आणि गुळ खाण्याची काय गरज पडली। कारण या गद्दीवर उभं राहिल्याच्या नंतर जर तो महात्मा किंवा तो जीव जर 2 तासासाठी बिना पाण्याचा आणि बिना अन्नाचा राहू शकत नाही तर त्याचं काय व्यर्थ आहे ना सगळं। एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल। म्हणून जो एक सांगू की महाराज लोक मागत नाहीत, मला माफ करा, मी कोणाचं मन दुखवण्याचा माझा हेतू नाही। हे सगळे ही जी सवय लावली ना आम्हाला, ही तुम्हा सगळ्यांकडून लागलेली आहे। म्हणून या गद्दीवर शक्यतो माझं वैयक्तिक मत आहे असं बरं का, मी कोणाचा सल्ला घेऊन बोलत नाही, मी शास्त्राला धरून चालते। कारण तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, शास्त्राला धरून चाललं तर व्यक्ती कुठेच चुकू शकत नाही। शास्त्रकार आहे ना, व्यासोच्चिष्टम जगत सर्व, व्यास महर्षींनी बिनाकामाचे थोडी सगळे पुराण सगळे शास्त्र निर्माण केले, सगळे वेदवेदांत निर्माण केले। म्हणून शास्त्राला धरून चालणारा व्यक्ती, आणि या ठिकाणी शास्त्राचं मत मांडून मी सांगते, मी खोटं बोलत, तुम्ही सुद्धा खोटं बोलतच नाही। विचारू यांना, विठ्ठल विठ्ठल हे ठेवलं म्हणून सांगितलं बरं का, नाहीतर माझा काही उद्देश नव्हता कोणाचं मन दुखवण्याचा। या ठिकाणी आपला विषय या ठिकाणी चालू होता की ज्यावेळेस ती गोपी मार्गाने चालू लागली, आपल्या घरी येऊ लागली, तर तिला ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आठवू लागलं। अरे तो भगवान कैसा दिखता है। बोले बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपीशम वैजयंतीम च मालाम रंध्रान वेणु अधर सुदया पूरयन गोपवृंदे वृंदामरण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्तिहा। या श्लोकामध्ये शास्त्रकार वर्णन श्री शुकदेवजी महाराज वर्णन करतात, वृंदामरण्यम स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती। ज्यावेळेस वृंदावनामध्ये छोटेसे भगवान परमात्मा ज्यावेळेस नंगे पर डोलायचे, त्यावेळेस मात्र ती गोपी म्हणती, देवा ती तुझ्या पायाला टोचणारी जी रेती आहे ना, यमुनेची रेती, ती मात्र तुझ्या पायाला न टोचता ती आमच्या हृदयाला टोचती। वृंदामरण्यम स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती। काय म्हणती ती, तुझ्या पायाला न टोचता ती आमच्या कुठे टोचती, हृदयामध्ये टोचती। कारण का, तुझे जे चरण कमल आहेत ना ते आमच्या हृदयामध्ये वास करतात रे। म्हणून तुझं जे स्वरूप आहे ते आमच्या डोळ्यात, आणि चरण जे कुठे आहेत ते हृदयामध्ये वास करतात। म्हणून त्याच भगवान परमात्म्याचं स्वरूप, त्या स्वरूपाचं वर्णन एक कवी फार गोड वर्णन करतो। जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, हरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा।
साधूला श्री सुखदेवजी महाराजांना बरहा पीडम बरहा आ पीडम म्हणे जरी की पगडी व बरहा पीडम पीडम म्हणे पगडी बरहा पीडम नटवर वपू बरा म्हणे मोराचा पंख सजवलेली असणारी पगडी नटवर वपुहू नट कोणाला म्हटलं जात असेल तर ते देवादिदेव महादेवांना म्हटलं जात असेल पण त्यांच्याही वरचे हे वपू वपू म्हणे राजे त्यांच्याही वरचे राजे झाले कशामध्ये लीलामध्ये म्हणून नटवर वपुहू कर्णयो कर्णिकारम। एक बार हुआ ऐसा श्री सुखदेव जी महाराज वर्णन करते हैं एक दिन सारे जो है सखा मंडली आपस में मिल करके जैसे ही आपस में खेल रहे थे और जैसे ही वन में खेल रहे हैं और तो एक मधुमंगल नाम के सखा ने जो है कर्णयो कर्णिकारम एक पुष्प ला करके दिया। मेरी भाषा समझ में आ रही है ना? हिंदी में बोलू समजते का हिंदी? आपल्याला पिक्चर कळते आपल्याला कीर्तन कळलं ना काय नाही झालं आहे की नाही कळतीत ना हिंदी कळते ना एकदा भजन करा मग विठ्ठल विठ्ठल। ज्यावेळेस मायबाप त्या मधुमंगल नावाच्या सख्याने एक पुष्प आणून दिलं आणि ती एक सखी ललिता विशाखा राधाराणी आदी सहित त्या ठिकाणी मात्र विराजित होत्या पण ज्यावेळेस एका सखीने पुष्प आणून दिलं कर्णयो कर्णिकार नावाचं ते पुष्प होतं। कर्णयो म्हणजे दोन्ही कान बहुवचन आहे कर्णयो कर्णिकारम एक पुष्प आहे पण दोघंही कानांमध्ये घालायचे कशा प्रकारे घालणार मधुमंगल बोले अरे कन्हैया देखो ना इतने सुंदर पुष्प लाए है सखी ने जरा पहन के तो दिखाओ। कन्हैया ने एक पुष्प उठाया बोले देखो सखी इस कान में मुझे अच्छा लगता है। मधुमंगल बोला नहीं नहीं इस कान में अच्छा नहीं लगता बोले इस कान में लगाओ। फिर इधर से उठाया बोले देखो इस कान में अच्छा लगता है तो जरा बताना तो तुम तो बोला नहीं प्रभु इस कान में अच्छा नहीं लगता उतार दो। फिर यही से निकाला तो फिर मनसुखा से पूछा बोले देखो यह अच्छा लगता है। मनसुखा ने बोला नहीं नहीं कन्हैया वाह तो बिल्कुल भी नहीं अच्छा लगता। बोले फिर तनसुखा से पूछा बोले कहाँ अच्छा लगता है यहाँ पे रख लूँ अंगुली में रख लूँ बोले नहीं यहाँ पे भी अच्छा नहीं लगता। फिर धनसुखा ने कहा प्रभु कहीं और अच्छा नहीं लगता बोले तुम्हारे चरणों में जितने फूल बहाओ वही अच्छे लगते हैं समर्पित करने में तो चरण ही काफी है क्योंकि पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ति प्रवृत्तमश्नामि प्रवृत्तात्मनः। अशा प्रकारे भगवंताने सुंदर या ठिकाणी वर्णन कशा म्हणून बोलते मी कर्णयोर कर्णिकार म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी चालू आहे। असे भगवान परमात्मा बाल्य अवस्थेमध्ये ज्यावेळेस तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत ज्यावेळेस रंगणी रंगणात आजिम्या देखील अशा रांगत असताना ज्यावेळेस ती गोपी म्हणती देवी तुकोबाराय वर्णन करतात मी तो आज माझ्या दृष्टीने पाहिला मग ज्यावेळेस ती गोपी आपला रस्ता विसरती तिला सुचत नाही मी कुठे पाय ठेवू अशा प्रकारे ती भगवंताला विचारू लागली। गवळणीचं द्वितीय चरण मन मोहन